कॅबिनेट मंत्री उदय सामंत आपल्या सोबत आहे। आज एक महत्त्वाचं विधेयक पास झालंय, स्थगिती आणली त्यावर आणि वृक्षतोडी संदर्भातलं हे विधेयक आहे। तुम्ही पण कोकणातलेच आहात, कोकणामध्ये ज्या पद्धतीने वृक्षतोड होते यावर त्याचा किती परिणाम होईल आणि किती फायदा होईल सर्वसामान्य शेतकऱ्याला? कोकणामध्ये जी वृक्षतोड होते ती परवानगी घेऊन होते। कोकणाचा जर आपण उल्लेख केला तर कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त 3% फॉरेस्ट आहे, बाकी सगळी प्रायव्हेट लँड आहे आणि त्याच्यावरचं एखादं झाड जर तोडायचं असेल तर त्याला देखील 50,000 रुपये दंड होता। त्याच्यामुळं शेतकऱ्यांमधनं थोडाफार राग होता, उद्रेक होता। आज ते बिल वृक्षतोडीचं मी सभागृहामध्ये स्वतः मांडलं। मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस सभागृहामध्ये होते आणि शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून 50,000 रुपये दंड हा जास्त होतो, त्याच्यावर पुनर्विचार केला जाईल। तोपर्यंत हे विधेयक आम्ही थांबवलेलं आहे। सगळ्या तज्ज्ञ लोकांशी शेतकऱ्यांशी चर्चा करून भविष्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ। नक्कीच आज राजकीय प्रश्न आहे। आज उद्धव ठाकरे आले होते, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, राजकीय भेट आहे, कसं पाहता याकडे? लोकशाहीमध्ये एखाद्या मुख्यमंत्र्याची विरोधी पक्षाच्या प्रमुखांनी भेट घेणं हे काही नवीन आहे महाराष्ट्राला असं मला वाटत नाही। महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुरक्षित आणि सुरळीत चालण्यासाठी कदाचित त्यांनी भेट घेतलेली असेल आणि त्याच्यामुळे तो लोकशाहीतला एक भाग आहे, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही। नक्कीच, पण जवळीक साधण्याचा असा का प्रयत्न, अशी पण चर्चा सुरू झाली आता? ज्यांना ते भेटले त्यांनी हे सांगितलं पाहिजे ते जवळीक साधतात की, त्यांना जे भेटले ते सांगू शकतात की जवळीक साधण्यासाठी भेट होती की नाही। भुजबळांची नाराजी अजूनही आहे आणि भुजबळांनी तर आता असं स्टेटमेंट दिलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते की त्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे, पण मग पत्ता कोणी कट केला हा संशोधनाचा भाग आहे, हे शोधावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकीय घडामोडीमध्ये मला पडण्याचा अधिकार नाही। माननीय अजितदादा, माननीय भुजबळसाहेब एकत्र बसतील आणि ह्याच्यामधनं सुवर्ण मध्य काढून हा विषय संपेल याची मला पूर्ण खात्री आहे। शेवटचा प्रश्न आहे, अधिवेशनाचा कालावधी वाढणार आहे का? कारण बरेच प्रश्न आहेत असं पण बोललं जातं, दिवस कमी पडत आहेत, खातेवाटप अद्यापही झालेलं नाही आहे। कामगार सल्लागार समितीची बैठक ही कामकाज सल्लागार कमिटीची बैठक व्हायची आहे। कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर मी ह्याच्यातनं सांगू शकेन, कारण त्या कामकाज सल्लागार समितीचा मी एक मेंबर आहे, मी एक सदस्य आहे। त्याच्यानंतर मी सांगू शकेन की अधिवेशन वाढलं आहे की कमी झालं आहे। खातेवाटपासंदर्भात काय भूमिका आहे? कारण आज संध्याकाळपर्यंत होणार होतं, अजूनही परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 ते 3 दिवसामध्ये खातेवाटप होईल असं जाहीर केलेलं होतं। आज दुसरा दिवस आहे, अजून एक दिवस शिल्लक आहे, उद्यापर्यंत खातेवाटप नक्की होईल। अशी बोलल्याबद्दल तर उद्यापर्यंत खातेवाटप होईल असं म्हणतायत उदय सामंत, जे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आहेत। नेमकं खातेवाटप कशा पद्धतीनं होणार आहे, कुणाला कोणती खाती मिळणार आहे, पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरापासून योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।